नमस्कार, मी दीप्ती. स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस थिंग्समध्ये. मी गेले होते पुण्यातील डायमंड वॉटर पार्कमध्ये, जे की आहे लोहगावमध्ये. तर आम्हाला खूप येथे मज्जा आली, आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहताना खूप मज्जा येईल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही डायमंड वॉटर पार्कच्या इकडे बसने जाणार होतो, त्यासाठी आम्ही थांबलेलो होतो येरवड्याच्या जो जेल रोड आहे त्याच्या पोस्ट ऑफिसच्या स्टॉपसमोर. कारण आम्हाला असं समजलं होतं की इथून बसेस जे आहेत ते डायरेक्ट डायमंड वॉटर पार्कपर्यंत जातात. तर बसची वाट आम्ही पाहत होतो. सारख्या 15-20 मिनिटांनी येथे बसेस असतात. डायमंड वॉटर पार्कचा बोर्ड लावलेला बस आम्हाला भेटली, पण ती काही बस वॉटर पार्कपर्यंत जात नाही. ती जाती लोहगावच्या बस डेपोपर्यंत, आणि डायमंड वॉटर पार्क जे आहे ते आउटसाईडला आहे. मग पुन्हा आम्ही तिथून रिक्षा केली आणि रिक्षावाल्या काकांनी आम्हाला 120 रुपये चार्ज केले. बस डेपोपासून आतमध्ये 3 किलोमीटर हे डायमंड वॉटर पार्क आहे. आणि फायनली आम्ही डायमंड वॉटर पार्कच्या इथे पोहोचलेलो आहोत. सकाळचे 10:30 वाजले होते, त्यामुळे आतमध्ये पण फारशी गर्दी नव्हती. आत्ता काही लोक एक येत होते, आणि हा ऑड डे होता, त्यामुळेही फारशी गर्दी नव्हती. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशीचा वार गुरुवार होता, आणि जायचं की नाही हे नक्की नसल्यामुळं आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेलं नव्हतं. तिथं जाऊनच मी ऑफलाईन तिकीट काढलं. तर इथे 2 तिकीटचे पॅकेजेस असतात. एका तिकीटचं पॅकेजेस होतं 1599. त्याच्यामध्ये आपल्याला दुपारचं लंच आणि संध्याकाळचे स्नॅक्स इन्क्लूड असतात. तसेच ॲडव्हेंचर गेमसुद्धा इन्क्लूड असतात. जे आम्ही घेतलेलं होतं ते 1399 होतं. त्याच्यामध्ये फक्त आम्हाला दुपारच्या वेळेस ब्रेकफास्ट इन्क्लूड होता, स्नॅक्स वगैरे काही इन्क्लूड नव्हते. तसेच ॲडव्हेंचर गेमसुद्धा इन्क्लूड होते. मुलांची हाईट जर 4 फूट किंवा 4 फूटपेक्षा जास्त असेल तर त्यांनासुद्धा अडल्टचंच तिकीट घेतलं जातं. तर इथे लॉकर आहे. इथे मी 100 रुपये डिपॉझिट आणि 100 रुपये लॉकरचे चार्जेस दिलेले आहेत. जे की डिपॉझिट आहे ते आपल्याला जाताना परत मिळणार आहे. तर आतला जो एरिया आहे तो पण खूप छान होता. ग्रीनरी होती, खूप झाडेही आतमध्ये लावलेली आहेत, आणि छान असं पाठीमागं बॅकग्राऊंडला गाणी चालू होती. पहिल्यांदा मी किड्स पूलमध्ये गेलो, तिथे काहीच गर्दी नव्हती. तुमचा जर फॅमिली ग्रुप किंवा असं फ्रेंड सर्कल ग्रुपने असं येणार असाल तर ऑड डे दिवशीच या, कारण तुम्हाला इथे एन्जॉय करता येईल व्यवस्थित. सॅटर्डे संडेला आलात तर इथे खूप गर्दी असते आणि म्हणावं तसं एन्जॉय करता येणार नाही, कारण प्रत्येक स्लाईडसाठी इथे नंबर लागलेले असतात, लाईन लागलेली असते, आणि मुलांनाही मग व्यवस्थित खेळता येत नाही. तर मीही बरेच दिवस झालं असं स्लायडिंग वगैरे केलेलं होतं, त्यामुळं मीही किड्स पूलमध्ये खेळ आणि थोडीशी भीती घालवली स्लायडिंग करायची. हे बघा किती छोटी घसरगुंडी आहे ही. अगदी 1-2 वर्षाची मुलं मस्त मजेत खेळू शकतील, आणि पाणीसुद्धा खोल नाही आहे. खाली पाणी असल्यामुळे घसरून खाली पडलं तरी काही एवढं लागत नसतं. आणि ह्या स्लायडिंगमध्ये तर पाणी खूप कमी होतं. दिव्या गेली होती स्लाईड करायला, पण तिथून परत चालत आली, ती घसरताच येत नव्हतं. दिव्याची पाण्यात पडायची भीती मोडल्यानंतर अगदी वेडं-वाकडं खेळायला लागली. किड्स वॉटर पूलमध्ये खेळल्यानंतर आम्ही फॅमिली पूलमध्ये आलो. इथे थोड्या स्लाईड्स जास्त होत्या आणि मोठ्या उंचीच्या होत्या. ते दोन्ही बाजूला असे पाण्याचे ड्रम होते मोठे मोठे, जे की भरले की आपोआप खाली त्यातून पाणी सांडत होतं. स्लायडिंगच्या सीट घेऊन खेळल्यानंतर पाण्यात पडलं तरी लागत नव्हतं. ह्या डायमंड वॉटर पार्कचं टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत, आणि जे ॲडव्हेंचर्स गेम्स आहेत त्यासाठी आपल्याला 4 पासून 8 पर्यंत आहे. तिथे आपण 8 पर्यंत खेळू शकतो. तर फॅमिली वॉटर पार्कमध्ये खेळल्यानंतर आम्ही गेलेलो होतो मोठ्या स्लाईड्स खेळण्यासाठी मोठ्या पुलाकडे. तर इथे खूप मोठ्या आणि वेडेवाकड्या अशा वळणाच्या स्लाईड्स आहेत. त्यातली एक स्लाईड्स तर बोगद्यासारखी होती. हा पूल थोडा हाईटला जास्त असल्यामुळे इथे 2 लाईफगार्ड्स होते, आणि इथली प्रत्येक राईड ही सेफ आहे.
ह्या अडल्ट पुलामधील एका स्लाईडमधून आपल्याला ह्या अशा ट्यूबनी घसरता येतं, खेळता येतं. पण आपल्याला जे हे ट्यूब्स आहेत हे खालून वरपर्यंत आपल्याला स्वतःलाच घेऊन जावं लागतं. त्या स्लाईडला हनीगनी म्हणतात, म्हणजे ह्या ट्यूबमध्ये आपण 2 जण बसू शकतो. खूप मजा आली या स्लायडिंग राईडमध्ये, कारण ही जी स्लाईड आहे ती अशी राऊंड राऊंड फिरत आपण खालीपर्यंत येतो. ह्या राईडमध्ये आम्हाला खूप मजा येत होती, त्यामुळे आम्ही ही राईड ती खूप वेळा खेळलो. सॅटर्डे संडेला तर ह्या अडल्ट पूलमध्ये खूप गर्दी असते आणि ह्या ट्यूबसाठी तर लाईन लागलेली असते. लोक वेट करत असतात खालून पासून वरपर्यंत. हा आहे सायक्लोन पूल, ज्यामध्ये आपण असं गोल गोल फिरत खाली ह्या पुलामध्ये खाली जे विहिरीसारखं गोल राऊंड पूल आहे त्याच्यामध्ये पडतो. आणि ते इथं पाणी खोल असल्यामुळं आम्ही काय राईड खेळलेली नाही आहे. इथे दुपारी लंचचं टायमिंग आहे 1 ते 4 आणि आमच्या जे पॅकेजमध्ये होतं ते आमच्यासाठी ब्रेकफास्ट होता. पावभाजी किंवा मिसळ हे 2 ऑप्शन होते आमच्यासाठी. आम्ही पावभाजी घेतली आणि पाव लिमिटेड होते, फक्त 4च पाव इथे मिळणार होते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आता दुसऱ्या पुलाकडे गेलो. ही सुद्धा खूप मोठी घसरगुंडी होती आणि ही जी शीट आहे ह्याला हँडल्स होते. असं पालतं झोपून त्या हँडल्सला पकडायचं होतं, म्हणजे आपण खाली पाण्यात काही बुडणार नव्हतो, अशी तरंगणारच होतो ह्या शीटमुळं. मग शीट जर हात सोडले आपण तर मग आपण खाली पाण्यामध्ये पडतो. पण तिथेही लाईफ गार्ड्स असतात, त्यामुळे ही सुद्धा राईड सेफ आहे. सोडू नको. हा बरोबर केलं तिनं. हा हे बघ याने पण केलं बरोबर. ही दुसरी स्लाईड आहे. इथं सुद्धा आपल्याला ट्यूबनीच खेळायचं असतं आणि आपण याच्यामध्ये 2 जण बसू शकतो. आता ह्या पुलामध्ये काही पाणी नाही आहे, या स्लाईडमध्येच पाणी असतं. दुपारचे 4 वाजले होते आणि आता वेव पूल चालू होणार होता. वेव पूल 2 वेळा चालू होतो, दुपारी 1 वाजता आणि दुपारी 4 वाजता. तर वेव पूल जेव्हा चालू होतो तेव्हा सगळ्या स्लाईडमधलं पाणी सोडायचं बंद करतात ते, कारण जर स्लाईडमध्ये तशाच चालू राहिल्यात तर मग लोक काही वेव पूलकडे येत नाहीत, त्यामुळे सगळ्या स्लाईडमधलं पाणी बंद करतात. येथील वेव पूलसुद्धा खूप मोठा होता. अशा कृत्रिम वेव तयार केल्या जात होत्या पाण्यामध्ये, अगदी समुद्राच्या लाटाप्रमाणे लाटा येत होत्या आणि खूप मजा येत होती. पाठीमागे DJ लागलं होतं, छान छान गाणी DJवरती वाजवली जात होती. वेव पुलामध्ये खेळल्यानंतर आम्ही आलो ॲडव्हेंचर पार्क येथे. तर येथे सुद्धा बरेचसे ॲडव्हेंचर्स गेम्स होते लहान मुलांसाठी, तसेच मोठ्यांसाठी ज्यांचं वेट 30 किलोच्या जास्त आहे त्यांना ही झिपलाईन ही राईड खेळता येत होती. तर मी सुद्धा झिपलाईन केली. ही सुद्धा राईड खूप सेफ आहे आणि खूप मजा आली मला या राईडमध्ये. पण ही राईड पुन्हा खेळाविषयी वाटली तर आपल्याला पुन्हा मिळत नाही, कारण ही राईड आपल्याला एकदाच खेळायला मिळते. आपल्या लहान मुलांना इथे गंमत येईल असे बरेचसे गेम्स इथे होते, जसं की ही दोरीची जी शिडी आहे त्याच्यावर चढायचं.
जम्पिंग जपाक वगैरे, क्लाइम्बिंग वॉल असे बरेचसे गेम्स इथे होते. आम्ही इथे येऊन खूप एन्जॉय केला. तुम्ही कधी या वॉटर पार्कमध्ये आला होता का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.